सुखी माणसाचा सदरा. एकदा एका मोठ्या राजाचा राजा होता. तो खूप श्रीमंत आणि सामर्थ्यशाली होता, पण तरीही तो दुःखी आणि अस्वस्थ वाटत असे. त्याला काहीच आनंद देत नव्हते. राजाने आपल्या राजवैद्यांना आणि मंत्र्यांना बोलावले आणि विचारले, मला खरा आनंद कसा मिळेल? राजवैद्यांनी सांगितले, राजन, तुम्ही जर एखाद्या खऱ्या सुखी माणसाचा सदरा परिधान केला तर तुम्हाला आनंद आणि समाधान लाभेल. राजाने त्वरित आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की संपूर्ण राज्यभर शोध घ्या आणि एक असा माणूस शोधा जो खरोखरच सुखी आहे. सैनिकांनी संपूर्ण राज्य पालथे घातले. त्यांनी श्रीमंत लोकांना विचारले, पण त्यांना कळाले की श्रीमंत लोक पैशामुळे चिंता करत असतात. मग त्यांनी विद्वानांना विचारले, पण तेही आपल्या ज्ञानाच्या मर्यादांमुळे अस्वस्थ असत. त्यांनी सर्वसामान्य लोकांना विचारले, पण प्रत्येकाला काही ना काही अडचणी होत्या. अखेर एका गावात त्यांना एक गरीब शेतकरी भेटला. तो आनंदाने गाणे गात होता आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. सैनिकांनी त्याला विचारले, तू आनंदी आहेस का? तो हसून म्हणाला, होय, मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे काहीच नाही, पण तरी मी समाधानी आहे. सैनिक म्हणाले, वा 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 वा, तुझ्यासारख्या एखाद्या माणसाचा शोध घेत होतो आम्ही. तुझा सदरा कुठे आहे? आमच्या राजासाठी हवा आहे. शेतकरी हसत म्हणाला, माझ्याकडे सदराच नाही. सैनिकांनी जाऊन राजाला ही कथा सांगितली आणि राजाला समजले की सुख कोणत्याही बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर ते आपल्या समाधानात आणि मनःशांतीत असते. संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य यापेक्षा समाधान, कृतज्ञता आणि सकारात्मकता खऱ्या सुखाचे स्रोत होत. ही कथा आपल्याला शिकवते की सुख बाहेर कुठेही नाही, ते आपल्या आत आहे.